मराठवाड्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी अर्थात नाथसागर धरणातून आज सायंकाळपासून 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे गोदावरी नदीपात्राच्या पाणी पातळीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नाथसागर धरण म्हणजेच जायकवाडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे। त्यामुळे धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने आज नियंत्रित स्वरूपात 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला। हा विसर्ग आज सायंकाळी 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान सुरू झाला। परिस्थितीनुसार पाण्याच्या विसर्गामध्ये बदल देखील होऊ शकतो। प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, मच्छीमारांना, नदीपात्रात जाणाऱ्या सर्वांना सावधानतेचा इशारा देखील दिलेला आहे। नदीपात्रात पोहणे, मासेमारी करणे, वाहने धुणे किंवा अनावश्यक वावर टाळावा। तसेच पाण्याची पातळी पाहण्यासाठी, सेल्फी फोटो काढण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। सध्या परिस्थितीवर पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे सातत्याने लक्ष असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार आहेत। जायकवाडी धरण, गोदावरी नदी आणि महाराष्ट्रातील पावसाच्या प्रत्येक लहान मोठ्या अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।